Hello, hello. This is the My Artifact episode number 1262. आजची तारीख आहे ऑगस्ट 25, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. राईट नाव मी वर्धेला आहे आणि टेरेसवर घुमत आहे आणि कम्प्लिटली नेकेड आहे. नेकेड म्हणजे जस्ट लाईक म्हणजे फक्त पॅन्ट घालून आहे, वरचं शर्ट टॉप काहीच घालून नाही, इनर वगैरे. मस्त हवा सुरू आहे आणि इट डज फील्स रिअली इनक्रेडिबल. म्हणजे नागपूरमध्ये कसं आहे, ते माझ्या रूम मध्ये नाही का, कसं जागा आहे म्हणा, बट आसपास एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे ना, त्यामुळे त्याला हवा लागतच नाही. जस्ट लाईक कुछ भी चल ही नाही रहा. बट वर्धेला आल्यावर माझ्या घरी कसं एक प्रकारे म्हणजे इथे जस्ट लाईक या हायटेडवर असणार हेच घर सर्वात जास्त मोठं आहे. म्हणजे कस्तुरीचं पण घर मोठं आहे, बट जस्ट लाईक फार अवे फ्रॉम अस. आणि सेंटर मध्ये नाही आहे घर, जस्ट लाईक एंड ऑफ द सिटी. म्हणजे इथे आपलं शहर खतम होते, इथे हायवे लागतो, तिकडे सावंगी. सो इट जस्ट लाईक तिकडून सावंगी कडून रस्ता पूर्ण खाली आहे, तिकडून हायवे, आणि मग तिकडे जंगल क्या वगैरे काहीच नाही, तिकडे विरान जागा आहे. तर मस्त हवा सुरू असते आणि हवा सुरू येते आणि इथंच म्हणजे इथं फिरल्यावर कसं बहुत थंडी थंडी हवा, फील्स रिअली इनक्रेडिबल. आज काही क्वेश्चन्स आहे, त्या क्वेश्चनचे आन्सर मला आज फाइंड आउट करायचे आहे. ओके, जस्ट लाईक नाही का, आज मला काही गोष्टी माहीत पडल्या. कोणत्या गोष्टी? आत्या बहुतेक इथे आली वाटते वर्धेला. आत्या इथे वर्धेला आली आहे. उद्या रक्षाबंधन आहे ना, सो दॅट्स वाय आत्या इथे वर्धेला आली. मोठ्या वडिलांना राखी वगैरे बांधण्यासाठी. सो आत्या घरी पण आली होती, आईसोबत बोलली वगैरे. आत्याला 2 मुलं आहे, एक अदिती आणि पलक वगैरे. सो जस्ट लाईक आत्याशी माझा काही कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही. जस्ट लाईक जेव्हापासून मी खापरखेडा सोडला तेव्हापासून आत्या जस्ट लाईक रिअली म्हणजे फक्त हेच आहे, म्हणजे आली तर घरापुरती आली वगैरे, भेटणं बस झालं. जस्ट लाईक मला खूप जणांनी सांगितलं की, मोठ्या वडिलांनी किंवा वडिलांनी, आईनी पण सांगितलं की जा बा आत्याकडे वगैरे वगैरे, बट इट डझंट फील्स रिअली वेल. खरंच मला ते खरंच बिलकुल अजीबसा वाटते यार, कसं ते आत्याकडे जाणं वगैरे, आय डोंट नो. सो म्हणजे कसं त्यांच्याकडे गेल्यावर कसं असं वाटते की साला आपण खालचे आहोत, ते वरचे आहे. जस्ट लाईक दे शोज पॉवर का, म्हणजे कसं की एक कलेक्टर साहेब कसा हवालदारासमोर कसा कडक चालतो, बिलकुल त्याचप्रमाणे ते वागतात. सो इट जस्ट लाईक म्हणजे ते असं बरोबर नाही समजत. आय डोंट नो हे फिलिंग कशी आहे, बट इट जस्ट लाईक रिअली डिफरंट थिंग. टेक्निकल भाषामध्ये असं काही अर्थ आहे का नाही, त्याला काही सॉलिड फॉर्म आहे का नाही, आय डोंट नो. बट इट जस्ट लाईक ऍटिट्यूड, दॅट्स द वर्ड, ऍटिट्यूड दाखवतात इन सर्टन वेज मध्ये वगैरे. सो मला ते वगैरे खास आवडत नाही. ऍटिट्यूड वाले लोक तर मला ती अरे मेरे बाप बिलकुलच नाही, पागल झालाय. ऍटिट्यूड व्हायची भोकात मी भाई, ऍटिट्यूड वाढला भाई अपना भाव बढ़ गए बेंचो, चल 200 रुपये प्रति मिनिट बात कर अपने. जस्ट लाईक दॅट. सो वेल, गेट टू द पॉइंट. तर ते त्याप्रमाणे असे वागतात, ते ऍटिट्यूड वगैरे काइंड ऑफ लाईक दॅट. तर मग मला नाही त्यांच्यासोबत असं काही खास असं इन्व्हॉल्व पण होऊशा वाटत नाही. मग म्हणूनच मी नाही का आत्याकडे वगैरे खूप रेअरली जातो, बहुतच रेअरली. जस्ट लाईक गेल्या खापरखेडा सोडल्यापासून जस्ट लाईक मी कधी गेलोच नाही आत्याकडे. सो जाईन म्हणलं,
बट असं काही इश्यू नाही वगैरे, असं काही म्हणजे जस्ट लाईक छोटा मोठा ऍटिट्यूड वगैरे जस्ट लाईक ते तर एक आहे म्हणा. बट आपली आत्या आहे अँड समथिंग रिलेशन टेक इट टू दिस पॉइंट. सो इट जस्ट लाईक असं वाटतं का चलो बा, मला आत्याचा पण फोन आला होता येत जा म्हणे वगैरे वगैरे, बट मीच नाही गेलो अजूनपर्यंत. सो या सो मग आता काय झालं, आत्या इथे आली आहे वर्धेला आणि आईसोबत बोलली वगैरे. तर आत्याला 2 मुलं आहे, अदिती आणि पलक. सो मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही, म्हणजे व्हॉट आर दे डुईंग, का करत आहे का नाही करत आहे वगैरे वगैरे. आणि दॅट डज मेक्स मी फील रिअली सॅड. व्हाय? कारण हे लोक माझे बहीण भाऊ आहे आणि मला यांच्याबद्दल काहीच माहित नाही. काही लोक का करत आहे, कसे करत आहे, काही खबर काही 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 माहितच नाही. इट्स लाईक कुछ भी नाही. वाय इज दिस थिंग हॅपन, वाय इज दिस थिंग हॅपन. ऍक्च्युली मला त्या सर्व गोष्टी माहित असायला पाहिजे. मला कसं सोनत्याबद्दल माहित आहे, प्रीत्याबद्दल माहित आहे, बिट्टू बद्दल माहित आहे, सोनू बद्दल माहित आहे. बट या लोकांबद्दल जस्ट लाईक काही कॉन्टॅक्ट असं वाटत नाही, काही कॉन्टॅक्ट असं येतच नाही. मला थोडस वाईट वाटलं की यार आपले बहीण भाऊ आहे, ऍटलिस्ट ठीक आहे आत्या वगैरे जाऊ दे, बट अदिती पलक दे आर ब्रदर सिस्टर. सो ऍक्च्युली मला थोडस यांच्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं आहे का कसं वगैरे वगैरे. बट मी असं टेक्निकली कॉल तर केला नाही यार. मग मी विचार केला की आपण असा कॉल प्रत्येकालाही लावू शकतो. इट जस्ट लाईक आज मला सूरजचा फोन आला, इट जस्ट लाईक खूप दिवसानंतर आलाय. हा खरंच खूप दिवसानंतर, 4-5 महिन्यानंतर आलाय. गेले वर्ष 7-8 महिने झाले मी त्याला बघितलं नाही. सो या सो इट जस्ट लाईक समज जर असंच मी एक प्रकारे नाही कसं चालत राहिलो का चलो ना का कॉल करायचा वगैरे, आय ही इज गुड, आय एम गुड वगैरे, असंच चालत राहिलं ना एक दिवस असं येऊन जाईल का ही जस्ट लाईक ही डझंट नो मी अँड आय डझंट नो हिम. ही जस्ट लाईक कॅज्युअली कुठेतरी भेट होईल वगैरे, अरे भाऊ कसा आहे तुषार, कसा वगैरे, बस दॅट्स इट. अँड देन कुछ भी नाही. इट्स जस्ट लाईक everything is vanished. So I don't want to do this. I don't want to be part of that character like people doesn't know me. Yeah, I just forget the people when I'm used to love those people. So मला वाटलं का आपण कॉल वगैरे करायचा, जस्ट लाईक फ्री टाइम तर असतो संध्याकाळी वगैरे, करायचा एक कॉल. कसा आहे काय प्रतीक बघ, प्रतीकला आपण कॉल नाही केला, त्याचं घर बांधलंय कसं आहे, काही खबर वगैरे काही घेतली नाही. कारण जस्ट लाईक आता लाईफचा असा एक मोमेंट असतो ना, त्यावेळेस नाही का आपण टेक्निकली त्यांना भेटून वगैरे असं काही होत नाही. जस्ट लाईक कॉल लावला, थोडस बोललं, दॅट्स इट. हा माझ्यासाठी नाही का कॉल म्हणजे मला हेच नाही समजत यार, कॉल लावू कसा, बोलू कसा, आय डोंट नो. इट जस्ट लाईक रिअली क्रिपी थिंग्स फॉर मी. काही जस्ट लाईक मला काम असेल ना मी मस्त बोलतो यार, बट काम नसेल ना, बट मित्रांसोबत थोडं ठीकठाक बोलतोय म्हणा, बट ऍक्च्युली मला हे थोडं डेव्हलप करावं लागेल या. कारण कधी कधी बोलल्याने नाही का, कधी कधी कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा बोलल्याने खूप चांगला इफेक्ट पडतो. सो यू हॅव टू डू दॅट. सो आणि खरंच मला माझ्या टॉकिंग स्किल मध्ये थोडस डेव्हलपमेंट करायचंच आहे या. मी जस्ट लाईक थोडस अननोन व्यक्तीसोबत बोलणं वगैरे, थोडस हे आणावं लागेल आपल्याला, हे थोडीशी हिंमत वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही तर कसे अगोदर पहिले फोन करत होते, कसे आहे काय आहे, आय डोंट नो. म्हणजे इरिटेट तर होईलच स्टार्टिंगला, बट सर्टन डेज नंतर मग कळेल का अरे हो चलो आहे कोणीतरी जो आपली काळजी घेते. सो इट्स गुड, इट इज गुड. काय नुसतं मग व्हॉट्सअपवर त्यांचे स्टेटस बघणं आणि त्यांचे हे बघणं, मला पण नाही समजत का कसं वगैरे. सो बट देन आय रिअलाइज झालं की जसं प्रॅक्टिकल विचार केला, म्हणजे तेव्हा मी जेव्हा विचार करत होतो की फोन वगैरे लावायचा,
तेव्हा मी काफी इमोशनली विचार करत होतो, बिंग थिंकिंग अबाउट दोज पर्सन वगैरे वगैरे. बट आता मी प्रॅक्टिकल विचार करतो, आय जस्ट लाईक आपण कोणी व्यक्तीला फोन करतो ना, सो आपण कोणी व्यक्तीला फोन करतो जस्ट लाईक कॅज्युअल वगैरे, सो जस्ट लाईक त्या व्यक्तीच्या मनात ज्या व्यक्तीला फोन केला आहे त्याच्याविषयी काही ना काही चांगल्या भावना आहे. आणि जो फोन त्या व्यक्तीला लागला आहे तो व्यक्ती त्या भावनाची कदर नाही करत. जस्ट लाईक संविधाचा फोन आला, कस तरी बोलबाल कर खतम, दॅट्स इट. म्हणजे कदर नाही करत त्या बोलण्याची. तो काफी इंटेन्शनली खूप हिमतीने फोन लावतो बरं, त्याला पण काही गरज नसते तुमच्याबद्दल जाणून घ्यायची. बट स्टील ट्राईंग टू नो, कारण खूप साऱ्या गोष्टी मॅटर करते एक रिलेशनशिप मध्ये. रिलेशनशिप म्हणजे कोणती रिलेशनशिप, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही रे, जस्ट लाईक रिलेशन म्हणजे समीर दादा माझं, तुषार, प्रतीक, मित्रांचं रिलेशन वगैरे वगैरे. सो इट्स लाईक दॅट. समोरचा व्यक्ती ज्याला आपण फोन लावतो तो त्या फिलिंगची कदर नाही करत. ठीक आहे, असं आहे तसं आहे, जस्ट लाईक ही इज नॉट रिअली वेल टू आन्सर. पण त्यावेळी काय होतो की जो बोलणारा असतो ना तो पण हे होऊन जातो की जाऊ द्या काय बोलायचं, ती कशी आपल्याला टाइमच नाही या व्यक्तीला. सो मग जाऊ दे, जस्ट लाईक बंद करून देतो आणि ही नेव्हर कॉल यू अगेन. सो मला असं नाही बनायचं आहे, म्हणजे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये मी जेव्हा फोन लावीन त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या मनामध्ये माझी एक प्रकारे रिस्पेक्ट किंवा आदर किंवा माझ्या फिलिंगची कदर असली पाहिजे. नाहीतर लावते ना फोन वगैरे, का लावायचं आहे. मग असं जर असलं का मग मला पण काही गरज नाही का तुझ्यावर जाणून घ्यायची. बट हेच एक फंडा असतो की आपण मूर्खासारखं, म्हणजे ते लोक मूर्खासारखे वागून राहिले तर आपण मूर्खासारखं वागायचं का. मग त्याच्यातनं माझ्यात फरक काय. दॅट इज रिअली गुड थिंग. नाही आपलं व्हॉट्सअप बोर नाही बोलणं होत, चॅटिंग करणं नाही होत, सो बोल, टॉक कर. इट डज फील्स रिअली गुड आफ्टर सर्टन व्हाईल. मला पण नाही माहित का मला का करायला पाहिजे, कारण आपण फोनवर बोलू तर का बोलू. जस्ट लाईक भाऊ का सुरू आहे, कस सुरू आहे. जस्ट लाईक everyone is developing, not really that perfect stage when I'm talking. अरे भाई तू इधर गया था का उधर गया था. इट जस्ट लाईक त्यांना असं वाटेल भाऊ आता ह्याला जॉब लागली, हा सेटल झाला, तू दॅट्स वाय ही कॉल यू आणि दॅट्स वाय ही इज टेकिंग रॉब ऑन यू. म्हणजे जॉब लागला तर आता फोन लावेल वगैरे, कसं आहे काय. बट इट इज नॉट दॅट. एक फोन लावण्यासाठी एवढा विचार करावा लागते का रे, एवढा विचार करा. असं तू कोणाला फोन लावून राहिलाय, प्रतीकला फोन लावशील ना तू, तुषारला फोन लावशील, अजून कोणाला फोन लावशील तू. झालं, बाकीचे मित्र तर आपले इथंच आहे, वर्धेलाच आहे. लाईक वर्धेला आलो का आपण एव्हरीडे डे भेटतोच. सो या बाकी तर कोणी असा कोणी आहे नाही. वेल जाऊ दे म्हणा काय याच्याबद्दल फारसं बोलून वगैरे. इट इज लाईक मला असं वाटते का मी ज्या स्टेजवर आहे दॅट इज गुड. का लोकांसोबत बोलून म्हणजे जस्ट लाईक खरंच मला त्या म्हणजे जस्ट लाईक तू मला असं वाटत असेल शायद मी एक प्रकारे मी कसं आहे की ज्या गोष्टीमध्ये माझा फायदा आहे ना मी त्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असतो, किंवा ज्या गोष्टीमुळे मला जेन्युअली जायचं आहे किंवा जेन्युअली केअर आहे मी त्याच गोष्टीकडे जातो. Just like filmmaking is my interest. I want to go there. I want to make a career in it. So that's why I'm going to Pune. फिल्म स्कूलला जाईल, शिकेल त्याच्याबद्दल वगैरे वगैरे. Yeah, that is all matter to me.
पुढे जाऊन फिल्म बनवायचं आहे. सो आय यूज टू चॅट विथ द, मग मला तसं प्रोड्युसर सोबत बोलावं लागेल का कसं वगैरे वगैरे, राईट. कारण ही इज द रिअली इम्पॉर्टंट कॅरेक्टर फॉर मी. सो या, आय विल डू दॅट. सो हे पण एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या साऱ्या गोष्टी आपण आतापासून समजून घेतलं पाहिजे, तेव्हाच आपण एक बेटर कॅरेक्टर समजू. बट वी डोंट नॉट, म्हणजे आपण काही एक प्रकारे खूप मोठं कॅरेक्टर बनून राहिलो का, सांग ना. म्हणजे आपल्याला काही एक प्रकारे नेता वगैरे बनायचं आहे, किंवा आपल्याला काही 2019चे इलेक्शन लढवायचं आहे, प्रधानमंत्री, सांग. म्हणजे असं जर असेल तर मग तू या पुरुषांवर ठीक आहे, मग तू यू मेक अ कॉल्स, मग मेक सम रिस्पेक्ट टू अदर पीपल्स. या काही नेता वगैरे काही बनायचं नाही आहे. आफ्टर दॅट मला जस्ट लाईक फिल्म बनवायची आहे, दॅट्स इट. पण डूड, या गोष्टीमध्ये काय होते की तो व्यक्ती सरळ डिलीट होऊन जातो तुझ्या व्यक्तीमधून. जस्ट लाईक ही डझंट केअर ऑफ यू. अँड देन सर्टन डेज असं येतो हा हाय हॅलो वगैरे एवढंच होऊन जाते, आणि देन व्हॉट्सअप स्टेटसवरच हे होऊन जाते वगैरे. असंही नाही झालं पाहिजे. आपण बोलतो ना वगैरे वगैरे, घरी वगैरे आल्यावर वगैरे आता सूरज सोबत भेटायचं आहे, बट ही जस्ट लाईक जेव्हा मी घरी राहतो ना तेव्हा नाही का इतके सारे हे असतात ना माझ्या मागे का, खूप इथं जायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं, आय यूज टू डू दिस थिंग, आय यूज टू डू दॅट थिंग. इट इज लाईक आय एम प्रिटी कन्फ्यूज राईट नाऊ. मला उद्या राखी आहे तर मला मोठे वडील, सॉरी, इथे प्रीतताई सोनताईच्या घरी जायचं आहे. सो आम्ही सकाळीच नाही गेलो. मला कपडे पण धुवायचे आहे. थँक गॉड मी आताच कपडे धुवून टाकले, जेणेकरून मी उद्या सकाळी उठल्यावर प्रेस करेन. टिल देन 10 वाजले का मला प्रीत्याकडे जावं लागेल. 10-11 वाजता राखी वगैरे बांधली का माइट बी आम्ही कुठेतरी कपडे घ्यायला जाऊ. त्याच्यामध्ये 2-3 वाजून जाईल. त्याच्यानंतर हा चालला जाईल आपला बिट्टू, मी पण घरी येऊन जाईल, पॅकिंग करेल, आणि मी पण 4-5 वाजता निघून जाईल. सो माय डे इज कम्प्लिटली पॅक्ड, फुल पॅक आहे. आणि याच्यामध्ये मी याला फोन करेल किंवा याला सांगेन. सो इट वॉज नॉट रिअली गुड थिंग. सो तर मग मी इज लाईक, मी कसं एक प्रकारे हो म्हणून देतो, बट नाही मला म्हणताच येत नाही यार. मग मी कसं वेळेवर डिच देऊन देतो. असं नाही यार, तो व्यक्ती विश्वासात असतो की चला बा उद्या मोना येत आहे, मोन येऊन राहिलाय, सौरभ येत आहे, मस्त भेटू बोलू वगैरे, यूज टू थिंक अबाउट अस वगैरे वगैरे. थोडस वेळेवर डिच केलं ना मग त्याला पण वाईट वाटेल. वेल, आता आपण अशा लेवलवर आलो ना ज्यावेळेस नाही का आपण मित्राला नाही का डिच केल्यानंतर का त्या व्यक्तीला राग पण येऊ शकते. हे कुठून आणतात रे राग? अरे हे लोक म्हणजे लाईक व्हेअर यू टेक ऑल दिस अँगर. पण मला कोणाचाच राग नाही येत. राग येतो असं नाही, राग येतो बट टेम्पररी असतो. हा, मी त्याला कधी एकदम जेन्युअली घेत नाही. इट्स लाईक कोणी मला शिवाय देत असेल ना, भाऊ त्याचा मूड खराब आहे किंवा वगैरे, किंवा माझी गलती झाली असेल वगैरे, सो या आय ऍक्सेप्टेड. काही काही लोक अजीब अजीब गोष्टी राग घेतात. हा, तू फोन केला तू आला नाही, यांचा भोकाचा काय इज दिस रिअली, आय डोंट नो यार. या म्हणजे जस्ट लाईक सूरजच्या थोडा शिवा खा लागेल, बट ऍक्च्युली कारण उद्या बहुत टाईट आहे. म्हणजे असं नाही का आपण येलो नाश्ता केला आणि देन आय गो, इट्स नॉट रिअली पॉसिबल. आणि तेवढं सकाळी मी उठलो पण तर पाहिजे ना. आता भाऊ मी झोपीन, जस्ट लाईक काल रात्री मी झोपलो 11 वाजता, थँक गॉड 11 वाजता झोपलो मी, करीब 5 वाजता उठलो, 6 घंट्याची झोप घेतली. गाडीमध्ये इतकी गर्दी होती रे बापरे, मला पाय ठेवायसाठी जागा नव्हती, तरी मी त्या कंडिशन मध्ये झोपलो. आय होल्ड माय पी, आय होल्ड माय मूथ फॉर 2.5 hours, 2.5 घंट्यासाठी. देन मी वर्धेत आल्यानंतर मुतलो. मी खूप जास्त पाणी पिऊन राहिलो इतक्यात. ह्या म्हणजे गेले 2-3 हप्ते झाले मस्त पाणी पिऊन राहिलोय, मस्त. कारण कसं पाणी पिलं एक प्रकारे बॉडीमध्ये ल्युब्रिकेशन पण राहते, इट डज फील्स रिअली ग्रेट.
संडास वगैरे प्रॉपरली वगैरे सगळ्या गोष्टी होत्या या. सो आज काही खास होतं का? आज काही खास वगैरे काही होतं नाही. ऑफिसमध्ये गेलो 5 वाजता. त्याच्यानंतर मग नाश्ता केला 9 वाजता. 1:30 वाजता जेवण केलं. त्याच्यानंतर ऑफिस 4 वाजेपर्यंत, सॉरी 5 वाजेपर्यंत ऑफिस. 5 ते 5 करीब 12 घंटे या. आणि त्याच्यानंतर मग झोपलो. मग त्याच्यानंतर मग मी तयारी केली. ओला ॲटो केला, सॉरी ओला कॅब. या आज एक नवीन एक्सपिरियन्स माहित पडला. ओला शेअर कॅब केली मी आज. 45 रुपये कटले हो ना. जस्ट लाईक ॲटोने जरी गेलो असतो तरी 40 रुपये वगैरे कटले असते. बट 5 रुपये एक्स्ट्रा वाढले नाही का आलं की आय जस्ट फील रिअली अमेझिंग इन द कारने आपल्याला जाता येईल वगैरे. इट डज फील्स रिअली ग्रेट. खरंच खूप मस्त वाटलं. आणि शेअर राईड मध्ये कसं आहे की आपण मस्त नागपूर पण घुमू शकतो किंवा या व्यक्तीला थांबासाठी आहे. सो जस्ट लाईक आपल्याला कुठे घाई आहे, कार मधून असं फिरायचं आहे आणि इट जस्ट लाईक तो ओलावाला मस्त फिरून राहिला नाही या. जस्ट लाईक चलो भाई. हे बरोबर आहे, एक गोष्ट बरोबर आहे. आपला पेमेंट जरी वाढला ना तर आपले एक्सपेन्सेस पण वाढतात. यूज टू नाही का, मी नाही का जेव्हा नागपूरमधून अपडाऊन करत होतो ना तर 10 रुपयाचा ॲटो पण मला खूप जास्त कडकत होता. हा आहे, मी 10 रुपयाचा ॲटो पण नाही जात होतो. 5 रुपयात किंवा 2 रुपयात माझं एसटी बसनी जाणे येणं होतं. मला त्याच खुशी होती आणि मी त्यानेच प्रेफर करू. बस स्टॉपवर थांबू, बसची वाट बघू. पण आता कसं आहे की आता बस ॲटो नाही, इट इज लाईक ओला. और वो भी पैसे ऑनलाइन. वैसे रखते ही नहीं बाश यार. इट इज लाईक कॅशलेस. 45 रुपयाचा चुना लागला. 122 रुपये होते. रेस्ट ऑफ द मनी आहे काहीतरी ओला मध्ये. सो या एवढा पैसा कमवतो म्हणजे बघ ना माझ्यापाशी किती पैसे. आता 5,000 रुपये याच्यामध्ये आहे. 3,700 करीब 8,500 रुपये आहे. तर 8,500 पैकी उद्या जाणार बहुतेक 2,000 रुपये जाईलच उद्या. कारण रक्षाबंधन आहे. सो जरी मी कपडे नाही घेऊन दिले तरी पैसे तर ठेवाच लागेल ना. सो या अँड ओके. सो अजून तर काही खास वगैरे काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. वेल मला बोलूशी वाटतं खूप जास्त. वाय? कारण मी खूप जास्त जेवलो आहे वरती. इथे कसं एकदम ऍटमॉस्फिअर खूपच गजब आहे आणि रात्री खूप जण फिरतात टेरेसवर. या म्हणजे लाईक माझ्या समोर एक घर आहे, कांबळेचं घर. तुला आठवते ते कांबळे? ते त्यांना आपण नाही का शिवी दिली होती, शिवी नाही दिली होती, ते अंकल नाही का, त्यांना तुम्ही हे मुछे कशाला ठेवतात बा, यू डोंट लुक इन दी, म्हणजे तुम्ही तुमच्या मुशा कापल्या ना तेव्हाच तुम्ही चांगले दिसता बा, असं मी त्यांना कमेंट केलं होतं. ते कांबळे या. त्यांच्या घरी आपण सलाम नमस्ते पिक्चर बघितला होता. रश्मिताई, रिमेंबर? आता मोठे झालोय म्हणा, त्यामुळे आता एकदम असं कॉन्टॅक्ट करता येत नाही. बट लहानपणी असं चालायचं. या त्यांच्याकडे DVD प्लेअर असायचा आणि त्यांच्याकडे तो मूवी बघितला होता आम्ही, सलाम नमस्ते. सैफ अली खानचा तो मूवी नाही का. तेव्हा सगळे लहान होतो ना तेव्हा. इथे सगळे लहान म्हणजे जसं लाईक मी, सोनूताई, प्रशिक होता, साकिता होती आणि तिकडे रश्मिताई होती वगैरे. सो त्यांच्या घरी जात होतो आणि पिक्चर वगैरे बघत होतो आणि खूप वेळा गेलो होतो वगैरे वगैरे पिक्चर वगैरे पाहण्यासाठी. किंवा जेव्हा त्यांचं घर बनवत होतं आम्ही ते लप्पन छुप्पन वगैरे खेळत होतो, ते पण आठवते. खूप लहानपणी रे, जस्ट लाईक 5वी-6वी मध्ये वगैरे असेल. सो या तेव्हाच अशा प्रकारचे कांड केले होते. 24 मिनिट झाले आहे. स्टील माझ्या पोट मधलं पाणी खतम झालेलं नाही आहे.
भात पण खाल्लाय म्हणा. सोनूनी मस्त खिचडी बनली, मस्त खाल्ली यार. नेहमी नाही का घरी आलो नाही का माझं पोटच खराब होऊन जाते. रूमवर कसं आपलं लिमिटेड जेवण असते, लिमिटेड डब्बा असतो. सो इट जस्ट लाईक माझ्या बॉडीला तशा प्रकारची आदत झाली आहे. बट आता कसं आहे की घरी आल्यावर कसं आवडीचं भेटलं का, हान घे कुकर मध्येच खायला लागलो मी खिचडी. बहुत खाल्लंय म्हणा. सो आता काही नाही रे, म्हणजे जस्ट लाईक प्रोजेक्ट खूप मारून घेत आहे आमची. म्हणजे मी ज्या प्रोजेक्टवर काम करत आहे महिंद्रा, तो प्रोजेक्ट द्यायचा आहे करीब. केव्हा द्यायचा आहे तो द्यायचा आहे या महिन्याच्या एंडला, ऑगस्ट. आणि आजची करीब 26 तारीख आहे. विचार कर किती प्रेशर आहे. आतापर्यंत करीब अर्धा कम्प्लीट झालाय. 60% कम्प्लीट झाला आहे. अजून 40% बाकी आहे. सो जस्ट, आणि ते विथ नो QC, विथ ऑल्सो LOD 300. LOD म्हणजे लेवल ऑफ डिटेलिंग. म्हणजे आम्ही पण जे मॉडेलिंग करू त्याच्यामध्ये डिटेलिंग करीब 300 असली पाहिजे. 300 म्हणजे लाईक एक मॉडेलिंगची कॅटेगरी असते. म्हणजे 100% म्हणजे जस्ट लाईक व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दिस ऑब्जेक्ट किंवा बाय दिस एरिया, सो दिस 100% लेवल ऑफ डिटेलिंग. त्याच्यामध्ये 200% त्याच्यामध्ये नाही का एरिया विड्थ वगैरे पण दाखवावं लागते वगैरे वगैरे. 300 मध्ये अजून थोडस प्रॉपर डिझायनिंग. 400 मध्ये ऍज इट इज वगैरे बिलकुल एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर बीम 600 म्हणजे जस्ट लाईक त्याच्या बाहेरून जसं दिसते तसं पण, आतमध्ये जसं दिसते तसं, आणि इव्हन त्याची वर्किंग सुद्धा पण. म्हणजे लाईक इंजिन दिसत आहे तर इंजिनच काढून ठेवायचं. इंजिन, मग त्याच्या आतमध्ये पिस्टन, सिलेंडर, क्रँक व्हील वगैरे वगैरे एव्हरीथिंग. आणि ऑल्सो त्याला मोशनाइज पण करावं लागेल, मेकॅनिझम पण द्यावं लागेल. सो या, इट्स लॉट्स ऑफ थिंग्स टू डू. पुण्याबद्दल काय खबर आहे? पुन्हा इज जस्ट लाईक पॉज तर नाही घेतलाय या, स्टील फोकस ऑन दॅट. मी आतापासूनच प्रयत्न करून राहिलो आहे. Naukri.com वर एव्हरीडे रेझ्युमे अपडेट करतो. आज पण रेझ्युमे अपडेट करून देतो. थँक गॉड मी एव्हरीडे नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायच्या वेळेसच रेझ्युमे अपडेट करून देतो. अपडेट रेझ्युम, सर्च बार SAW सर्च. कसं एव्हरीडे रेझ्युमे वगैरे अपडेट केला ना, तो हळूहळू रिक्रुटरला नाही का माझा रेझ्युमे वरती जातो आणि त्या लोकांना दिसतो. दे रिक्रूट मी व्हेरी वेल. तशी मी फिल्डिंग पण लावली आहे म्हणा पुण्याला वगैरे. सो अजून काय सांगायचं आहे? एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आपण आर्टिफॅक्ट एपिसोडला इव्हन बेटर बनवू शकतो का आता? या म्हणजे तुझी वेळ पण आहे, मौसम पण चांगला आहे, जेवला पण खूप आहे. सो बट डूड मला झोप लागली रे. या यू नीड टू स्लीप डूड. कारण खरंच मी त्या भयानक कंडिशन मध्ये कसा झोपलो मला, तर एवढी भयानक झोप आहे राव. आणि उद्या सकाळी काही 5 वाजता उठायचं नाही, कारण उद्या संडे. सो या वीक मध्ये पण आमची मॉर्निंग शिफ्टच आहे. कारण हे इव्हिनिंग वाले करीब नाईट काढतात इथे, 3-4 वाजेपर्यंत जागतात ना, मॉडेलिंग वगैरे प्रयत्न करतात त्याला परिपूर्ण करण्याचा. सो दे आर डुईंग इट रिअली वेल. सो या बाकी तर काही सांगायचं नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो is it? This is the end. This is my artifact episode number 12. 1 minute 12:62. Right now we are at Wardha, Maharashtra, and thank you.